लाडकी बहीणच्या पडताळणीवर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकलेला आहे। यवतमाळमधील अंगणवाडी सेविकांनी पडताळणीवर बहिष्कार टाकल्याचं कळतंय। मानधन प्रलंबित असल्यानं काम करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। सरकारकडून देण्यात आलेले पडताळणीचे आदेश या अंगणवाडी सेविकांनी फेटाळून लावलेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेची पडताळणी आणि पीएम मातृवंदन योजनेच्या कामावर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकलाय। लाडक्या बहिणींबाबत पुन्हा पात्र अपात्रतेची पडताळणी करून अपात्र महिलांची नावं कमी करण्याचं काम अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आलंय। मात्र या योजनेचे मागील मानधन प्रलंबित आहे। तसंच अर्ज भरण्यासाठी ठरलेले प्रति अर्ज 50 रुपये मानधन दिलं जात नाही। तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणाचं काम करणार नसल्याचं अंगणवाडी सेविकांनी जाहीर केलंय। सोबतच आरोग्य विभागाच्या मातृवंदना योजनेचं काम करायची जबाबदारी सुद्धा अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्यानं त्या कामावर सुद्धा अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकलाय। करायचे आदेश आम्हाला दिले आहे, पण आदेश देताना हा विचार नाही केला सरकारने की डायरेक्ट ह्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पोहोचते। तळागाळात काम करणारे आम्ही कर्मचारीच आहे। बाकीचे नुसते वरचे अधिकारी जे आहे ते तिथनंच आपल्याला सांगते की हे आदेश दिले आहे, ह्याचं काम करावं म्हणून। पण तळागाळापर्यंत जात असताना एका घरात जर समजा तिघी जणी असल्या, एका घरात जर तिघी जणी लाभ घेणाऱ्या असल्या तर त्यातली एक अपात्र ठरवा असं सांगितलं आहे। जर समजा त्या 3 जावा जर एका घरातल्या असल्या आणि त्याच्यातली जर आपण एक अपात्र ठरवली तर त्या बाकीच्या आपल्यावर येऊन तुटून नाही पडणार का? ज्यांचं नाव आपण कट केलं ते तर लोक आपल्यासोबत भांडणारच ना।